नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण हे तिसरा ग्रुप लड्डू गोपालचा ड्रेस असेल त्याची आपण सजावट करणार आहोत. 2-3 दिवस व्हिडिओ टाकले नाहीत, त्याबद्दल क्षमा असावी. काही असतात घरचे कामं, समजून घेऊ शकता आपण एकमेकींना. तर आपण हा दुसरा ते तिसरा असेल आपल्या ह्याच्यातला. तर पहिले पण लड्डू गोपालचा ड्रेस सजवलेला खूप आवडत होता बऱ्याच जणींना. तर त्याच्यामध्ये आपण आता ही लेस आणि बेस मी अगोदर थोडा करून घेतला होता, आणि कुंदन आणि ही एक लेस. ही लेस तर मला इतकी आवडती ना, पहा किती छान आहे ना, काचाची आहे पूर्ण. तर ही अशीच मला आवडली होती म्हणून मी घेतली होती मार्केटमधनं. तर आपण चला पूर्ण असं हे ड्रेस पूर्ण आता सजवून टाकूया. आता गोकुळाष्टमी येईल, छान छान ड्रेस सजवायला म्हणजे गोकुळ आपल्या लड्डू गोपालला छान वाटेल. चला तर मग ड्रेस सजवायला सुरुवात करूया. तर पाहू शकता मी इथं अशा ह्या 2 पट्ट्या लावून घेतल्या काचाच्या. आता इथून आपण ही पूर्ण राऊंडभर लावून घेऊया ही लेस. ही पाहू शकता आपण अशा पद्धतीने लावून घेतली आहे. तर आता आपल्याला ह्याच्यावरती आणखी ही डायमंड चेन लावून घ्यायची आहे, याने की आणखी ड्रेस खूप छान दिसेल. तर मग ही डायमंड चेन लावून दाखवते. तर त्यासाठी मी अगोदर अशा फॅब्रिक लावून घेते, आणि मग नंतर त्याच्यावर आपण डायमंड लेस लावून घेऊया. तुम्ही पाहू शकता मी अशा अगोदर फॅब्रिकने अशा रेषा ओढून घेते, आणि ओढल्याच्या नंतर त्याच्यावरती डायमंड लेस लावून टाकते. व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी स्टॉप करून लावून टाकते डायमंड चेन आणि तुम्हाला दाखवते. तर हे पाहू शकता आपण अगोदर अशा फॅब्रिकच्या रेषा ओढून घेतल्या आहेत फॅब्रिकने, आणि ह्याच्यानंतर आपल्याला ही डायमंड लेस लावून घ्यायची आहे. तर पाहू शकता तुम्ही मी जेवढं आपल्याला लागेल तेवढं घ्यायचं आणि हे टच करून टाकायचं. तर माझं आता काम आवरलं म्हणून म्हणलं चला आपण ही करून बसूया. काही जणींना वाटतं की दुपारच्या वेळेत आरामच करावा, पण त्यापेक्षा जर आपली आवड असेल कोणत्या गोष्टीत, तर त्याला थोडा टाईम दिला तर आपल्याला पण तेवढंच जरा छान वाटतं आणि एक वेगळाच आनंद भेटतो, हे का नाही मैत्रिणींनो. तर तुम्ही ह्या गोष्टीत किती सहमत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर फायनल लुक पहा आपल्या लड्डू गोपालच्या ड्रेसचा. कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.